तेरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा, 5 कढईसह इतर साहित्य जप्त. औराद शहाजानी पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदीपात्रात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या हद्दीतील वाळूचा उपसा करणाऱ्यांवर पथकाने छापा मारला. यावेळी 5 लोखंडी कढईसह इतर साहित्य असा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र वाळू चोरणारे आरोपी कर्नाटक राज्यात पसार होण्यात यशस्वी झाले. औराद शहाजानी परिसरातून तेरणा नदी वाहते. या नदीपात्रात आजही पाणीसाठा बऱ्यापैकी शिल्लक असून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. ही वाळू चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री केली जात असल्याचं समोर आलंय. नदीपात्रात पाणी असल्याने शासकीय वाळू घाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही. परिणामी या भागातील महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील वाळू माफियांचा या भागात मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. सतत कधी कढई तर कधी बोटीच्या माध्यमातून वाळूचा उपसा केला जातोय. या वाळू माफियांनी नदीपात्रात कढईच्या माध्यमातून वाळू काढण्याची शक्कल लढवली असून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात आहे. दरम्यान औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी खबराने माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी शनिवारी नदीपात्रात छापा मारला. यावेळी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीपात्रा पलीकडीचा निम्मा भाग हा कर्नाटक राज्यात येत असल्याने हे वाळू माफिया कर्नाटकात पळून जाण्यात यशस्वी ठरले. नदीपात्रात असलेल्या लोखंडी 5 कढई आणि इतर साहित्य असा 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबत औराद शहाजानी पोलीस ठाण्यात 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर रात्रंदिन वाळूचा सुरू आहे उपसा. नदीपात्राच्या पाण्यातून लोखंडी कढईने टोपले आणि बकेटच्या माध्यमातून वाळूचा उपसा केला जात आहे. कढईत वाळू भरून ती नदी तीरावर आणून ट्रॅक्टरमध्ये भरली जात आहे. या माध्यमातून उपसण्यात आलेली अवैध वाळू अव्वाच्या सव्या दराने बाजारात विक्री केली जात असल्याचं छाप्यात समोर आलंय. निलंगा तालुक्यात आणखीन काही ठिकाणी वाळू उपसा होत असून प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.